पारंपरिक पद्धतीला फाटा देत आता थेट शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा कास पकडत शेतकऱ्यांनी कुठेतरी मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षमतेचा त्याच्यावरती दिसून येत आहे। दिवसेंदिवस उत्पादन क्षमता वाढली, परंतु वाढत्या रासायनिक खतांचा परिणाम त्याच्यावरती होतोय। त्याच पार्श्वभूमीवरती नाशिक जिल्हा हा प्रमुख म्हणजे कांद्याचं पीक म्हणून ओळखला जातो। त्या पार्श्वभूमीवरती नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एका शेतकऱ्याने कुठेतरी कांदा हा आता आधुनिक पद्धतीच्या साथ घेत कुठेतरी पारंपरिक सेंद्रिय पद्धतीचा वापर देखील करत जैविक पद्धतीने कांदा उत्पादन घेण्याची सुरुवात या ठिकाणी केली आहे। जवळपास 30 एकर क्षेत्रावरती सटाणा येथील मोरेनगर येथील शेतकऱ्यांनी 30 एकरवरती कांदा लागवड केली आणि त्या पार्श्वभूमीवरती कांदा लागवड करत कुठेतरी जैविक शेतीचा वापर या ठिकाणी, जैविक खतांचा वापर या ठिकाणी केला आहे। कुठल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर या ठिकाणी केलेला नसल्यामुळे कुठेतरी त्याचा मोठा परिणाम आता त्याच्या उत्पादनावर दिसून होतो। एक अतिशय चांगलं उत्पादन या ठिकाणी घेण्यात आलेले आहे आणि ज्या पद्धतीने जैविक खतांचा वापर करीत आपले जैविक खतं वापरून याच पद्धतीचं खत आणि याच पद्धतीचा चांगला हा अतिशय सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यात आला आहे। कुठल्याही प्रकारचं रासायनिक खते आणि औषध या ठिकाणी वापरण्यात आले आणि अशा पद्धतीचं सर्टिफाय देखील आता ते करण्यात आलेले। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्टिफाय करून युरोपियन देशामध्ये देखील याची कांद्याची निर्यात करण्याचा मार्ग शेतकऱ्यांनी स्वतः खुला केलेला आहे। आपण शेतकऱ्यांची स्वतःची बातचीत करूयात। नेमकं सेंद्रिय शेतीची कल्पना आणि नेमकं काय पद्धत तुम्ही आता याच्यात वापरलेली आहे? सेंद्रिय शेतीचा अवलंब मी 2 वर्षापासून सुरू केलेला आहे। रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय शेतीचा तसेच जैविक शेतीचा अवलंब केलेला आहे। तर मी 2 वर्षापासून ही सुरुवात केली, पण मला यावर्षी कांद्याच्या शेतीमध्ये सेंद्रिय शेतीचं हे घवघवीत असं यश आलेलं आहे। आपण सेंद्रिय शेतीने पिकवला हे सिद्ध करणं थोडं अवघड असतं। नेमकं आपण कशा पद्धतीने सिद्ध केलं आणि सर्टिफिकेशन कसं केलंय? मी 2 वर्षापासून कांदा, मका, ऊस या पिकांमध्ये रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय शेतीकडे वळालो आणि खास कांद्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करायचा होता, म्हणून मी कांद्याच्या रोपांपासून सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली 2 वर्षापासून। पण त्याच्या मागच्या वर्षी मी थोडंसं त्याच्यात केमिकलचा वापर केला होता, पण या वर्षी कांद्याच्या रोपापासून, कांद्याच्या उळ्यापासून, रोपापासून, कांद्याच्या बियांपासून मी सेंद्रिय शेतीचा अवलंब सुरू केला। रोपांना तसेच कांदा लागवडापासून तर कांदा काढणीपर्यंत पूर्ण जैविक बुरशीनाशके, जैविक कीटकनाशके यांचा वापर केला, शेणखताचा वापर केला, ट्रायकोडर्मा, बॅसिलस, पॅसिलोमायसिस, मेटारायझम यांचा अवलंब केला आणि शेणखत जमिनीतून सेंद्रिय खत आणि निंबोळी पेंड याचा पूर्णतः वापर केला आणि विशेष म्हणजे रासायनिक खताचा फक्त 30% वापर करत सुरुवातीला आणि विदाऊट केमिकल म्हणजे एकही रासायनिक फवाराने आणि एकही बुरशीनाशकाचा फवारा न घेता मी हा कांदा पिकवलेला आहे। कोणत्या लॅब मार्फत तुम्ही तपासणी केल्यात, त्या लॅबचं काय म्हणणं आहे? मी हा कांदा 31 मे रोजी मुंबई येथील नॅशनल जी लॅब आहे शेतीची, त्या लॅबला मी हा कांदा पाठवला। तिथून मला आत्ताच BLQ असा रिपोर्ट मिळाला। BLQ म्हणजे MRL जी टेस्ट असते त्यांच्यात माझा कांदा हा युरोपियन देशांसाठी सिलेक्ट झालेला आहे, रेसिड्यू फ्री। नक्कीच आपण आता आदर्श असा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे। काय सांगाल इतर शेतकऱ्यांना, काय आदर्श घ्यायला पाहिजे, काय आवाहन कराल? माझं शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे की आपण रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय शेतीकडे, जैविक शेतीकडे अवश्य वळावं, कारण यामुळे आज मानवी शरीरावर जो परिणाम होतोय, पशूंवर, मानवी शरीरावर, तो परिणाम असा केमिकलमुळे खूप घातक ठरतो आहे आणि त्याला फाटा देत आपण सर्व शेतकऱ्यांनी मिळून सेंद्रिय शेतीकडे वळालं पाहिजे। धन्यवाद। सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला कांदा हा कुठेतरी मोठ्या प्रमाणात शरीरासाठी चांगला आणि उपयोगी असू शकतो आणि निर्यातीसाठी आणि शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात देखील भर पडू शकते, असा आदर्श आणि लॅबच्या निकषानुसार एक सिद्ध करून दाखवला आहे। मनोहर शेवाळे, TVNine मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।